स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण खाली बसायचंय. स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती, खाली बसा. आहे तिथं खाली बसा. जिथं असाल तिथं खाली बसा. जिथं असाल तिथं खाली बसा. इनके हत्यारों को फांसी की सजा होना चाहिए और संतोष खन्ना के कुटुंबों को न्याय मिलना चाहिए. इसके लिए आए हुए महाराष्ट्र से सभी नेतागण, बीड़ जिले की सभी प्रमुख कार्यकर्ता भाई और बहनों, संतोष खन्ना के हत्या में स्थानीय पुलिस की गलती की वजह से संतोष खन्ना की हत्या हुई, ऐसा मेरा ठाम मत है. क्योंकि 6 तारीख को मिल के जो मुकदम थे, वहाँ के बॉडीगार्ड थे, उनके साथ जो मारपीट हुई, उन्होंने जब पुलिस स्टेशन में गए तो वहाँ पर उनकी फिरियाद नहीं लेते हुए सिर्फ एजेंसी दाखिल किए. आप सबको मालूम होना चाहिए कि महाराष्ट्र शासन ने 2018 में एक कायदे में अमेंडमेंट किया है. सर्वांना विनंती आहे, काही नाही, शांतता राखावी. गोंधळ करू नका प्लीज. हे बघा, गोंधळ करू नका. सर्वांना नम्रतेची आपला विनंती आहे. मोठा यशस्वी व्हायचा आहे. कोणीही असा गोंधळ करू नका, विनंती आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. आपण गोंधळ करू खाली नका. बसा. खाली बसा. खाली बसा सर्वांना सगळे. विनंती आहे. बसा खाली. खाली बसा. आहे तिथं खाली बसा. धन्यवाद. खाली बसा प्लीज. आभारी आहोत आपले. खाली बसा प्लीज. बसा खाली. धन्यवाद. मध्ये उभा राहिलेले सर्वांना विनंती, आपण खाली बसून घ्यावं. छत्रपती शिवरायांच्या विचाराचे पायी आहेत आपण. खाली बसा. मनोज दादा जरंगे येणार, त्याला येऊन द्या पुढे. क्रांतीसूर्य मनोज दादा समोरून त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रशासनास विनंती आहे की त्यांना जागा करून द्यावी. बाकी सर्वांनी खाली बसून घ्या. नम्रतेची विनंती आहे. त्यांना येऊन द्या. मनोज दादा पाटील ते येत आहे, त्यांना येऊन द्या पुढं. स्टेजच्या बरोबर मध्य भागातून आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे. प्रशासनास विनंती आहे की त्यांना जागा करून द्यावी. सर्वांना विनंती आहे, कृपया कोणी गोंधळ करू नका. क्रांतीसूर्य माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचं आगमन होत आहे. बाकी कोणी काही गोंधळ करू नका. सर्वांनी जागेवरती बसून घ्या. व्यवस्थापनाला विनंती आहे की 2 खुर्च्याची व्यवस्था फक्त यहाँ पर एक आश्वासन देना चाहता हूँ कि संतोष खन्ना के हत्यारों को जब तक फांसी की सजा नहीं होती, जब तक उनको कुटुंब को न्याय नहीं मिलता, जब हम रास्ते पे की लड़ाई लड़ेंगे ना कानूनी लड़ाई लड़ेंगे. इतना आश्वासन देता हूँ. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर पेंतर सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक भैया केदार यांना विनंती करतो, आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. स्टेजच्या डाव्या बाजूला वरती येण्याची व्यवस्था केलेली आहे. हे बघा, असं जर आपण केलं हे योग्य नाहीये. आपल्याला विनंती केली आम्ही अगोदरच. आजचा कार्यक्रम आपला पूर्ण यशस्वी करायचा आहे. मुद्दाम काही गोंधळाचा प्रकार होऊ शकतो असं करायचं नाही आपण. प्लीज, गर्दी होत असते, आपण सहकार्य करायचंय. समोरच्या बाजूला जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत हा न्यायासाठी आलेला जनसागर दिसतोय. शांत राहा. आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय. हा राजकीय मुद्दा नाही, सामाजिक मुद्दा आहे, देशाचा मुद्दा आहे. आज जो काही बीड मध्ये माज आलेला आहे, काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे. अनेक वर्षापासून यांचा माज होता. हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे. हा निळा फकड्या, हा पॅंथर, बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. 2 खुर्ची मी का आलो इथं?
तुम्ही ऐका, शांत राहा. मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आलोय. तुम्हाला ही घटना माहित आहे का? ही घटना तुम्हाला माहित आहे का? आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला तेढ आहे. कुणी म्हणतं वंजाऱ्याचं भांडण आहे, कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे. हे भांडण वंजारा मराठ्याचं नाही. आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता. तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला. मी आज या ठिकाणाहून ठणकावून सांगतोय, संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला. तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकरं उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा देतो. बाकी काय वाल्मिक कराड काय दावती ब्रह्म गेला काय? त्याला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावनात त्याचं नाव काय घेते? त्याची एवढी लायकी आहे का? अरे तुम्हाला सापडत नसल देवेंद्र फडणवीस, एकदा सांगा मला सापडत नाही. मी सापडून आणतो, हा फाकड्या सापडून आणतो. इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत, मनोज दादा बसलाय, सुरेश दस अण्णा बसलेत, संदीपराव बसलेत. अरे एकदा सांगा, आम्ही धरून आणतो. आम्हाला सांगा. आईला दावती इब्राहिम होणी त्याला वाल्मिक कराड. अरे उचला याचं बिराड, आता बस झालं. ए थांब रे बाबा, मला 2च मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतोय. मला दुःख वाटतं. या ठिकाणी परभणीची घटना बघा. संविधान वाचवायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला मारलं. देवेंद्र फडणवीस गप्प आहेत. देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का? ना ते दलिताला भेटतात ना मराठ्यांना बोलतात. काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला? देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटते का बहुजनांची? हा प्रश्न मी विचारतोय. प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो? आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय. उभा राहा, फोटो दाखवा. संतोष देशमुख एकटा नाही, समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे, संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. आमच्या अंजलीताई दामानी यांनी सांगितलं, अंजलीताई दामानी यांनी सांगितलं 3 जणांची हत्या झाली म्हणे. आता त्याचा तपास झाला पाहिजे. मला तर वाटतं त्या वाल्मिक कराडकडं त्या धनंजय मुंडेचं यांचं गाभाडलंय मोठे. त्याला यायनीच लपिवलं असं बाबा. येऊ गाठला तर आपलं काही खरं नाही. त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले, आदिवासींवरती हल्ले यांनी केले, पारध्यांवरती हल्ले यांनी केले. परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदंडचा हत्याकांड विजापूरच्या कर्नाटकमध्ये नेऊन केलं. शब्द काढला नाही, त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही. आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो. जय भीम, जय शिवराय. यानंतर ऍडव्होकेट चंद्रकांत नवले हे 2 मिनिटात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मराठा क्रांती योद्धा
आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, संभाजी महाराज, सुरेश अण्णा दस, प्रकाशदादा सोळंके, संदीप भैया क्षीरसागर, मोहनरावजी जगताप, बजरंग सोनवणे आणि उपस्थित या चंपावती नगरीमधील बहादर माता आणि भगिनींनो, इतके दिवस झाले परंतु आतापर्यंत फक्त 4 आरोपी अटक झालेत. बाकीचे आरोपी कधी अटक होणार आहेत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी या सभेतून आवाहन करतो की आपण लवकरच या ठिकाणी भेट द्यावी आणि या संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा इथून पुढे तीव्र आंदोलन या जिल्ह्यातील जनता छेडल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं उपस्थित सर्व जे आदरणीय नरेंद्र पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत. मी या सगळ्यांना विनंती करतो की हे लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या बरोबर माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले आणि आम्ही सर्वजण आपल्या बरोबर या संघर्षामध्ये आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ऍडव्होकेट चंद्रकांत नवले हे 2 मिनिटात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या ठिकाणी मराठा क्रांती योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, संभाजी महाराज, सुरेश अण्णा दस, प्रकाशदादा सोळंके, संदीप भैया क्षीरसागर, मोहनरावजी जगताप, बजरंग सोनवणे आणि उपस्थित या चंपावती नगरीमधील बहादर माता आणि भगिनींनो, इतके दिवस झाले परंतु आतापर्यंत फक्त 4 आरोपी अटक झालेत. बाकीचे आरोपी कधी अटक होणार आहेत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी या सभेतून आवाहन करतो की आपण लवकरच या ठिकाणी भेट द्यावी आणि या संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा इथून पुढे तीव्र आंदोलन या जिल्ह्यातील जनता छेडल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं उपस्थित सर्व जे आदरणीय नरेंद्र पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत. मी या सगळ्यांना विनंती करतो की हे लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या बरोबर माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले आणि आम्ही सर्वजण आपल्या बरोबर या संघर्षामध्ये आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.